मंडळी, काल संतोष देशमुख हत्या प्रकरणातून चर्चेत आलेला वाल्मिक कराड हा मंगळवारी सीआयडी समोर शरण आला. 2 दिवसांपासून तो शरण येण्याच्या चर्चा होत्या. अखेर सोमवारी रात्री अक्कलकोट स्वामींचे दर्शन घेऊन तो सकाळी पुण्यात दाखल झाला व दुपारी 12:15 वाजता सीआयडी मुख्यालयात आल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे यांनी त्याची 3 तास चौकशी केली. त्यानंतर सीआयडीचे पथक वाल्मिक कराडला घेऊन केजकडे रवाना झालं. दरम्यान सरेंडर झाल्यापासून आतापर्यंत बीडमध्ये काय काय घडामोडी घडल्यात, रात्रीतच वाल्मिक कराडची कोर्टात सुनावणी का घेण्यात आली, वाल्मिक कराड यांच्या कार्यकर्त्यांनी कोर्टासमोर राडा का घातला, ठरलेल्या सरकारी वकिलांनी ऐन टायमिंगला केस का सोडली, कोर्टात दोन्हीकडच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला, वाल्मिक कराडला 14 दिवसांचीच न्यायालयीन कोठडी का सुनावण्यात आली, बीडच्या मस्साजोगमध्ये गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन का सुरू केलंय, सगळं सविस्तर जाणून घेऊ. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, पुण्यात सीआयडी मार्फत वाल्मिक कराडची चौकशी झाल्यानंतर त्याला बीड सीआयडीच्या ताब्यात सोपवण्यात आलं. वाल्मिक कराड हा बीड सीआयडीच्या ताब्यात आल्यानुसार सगळ्यात आधी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. सीआयडीकडे आत्मसमर्पण केल्यानंतर चौकशी दरम्यान वाल्मिक कराडची तब्येत बिघडली. त्यानंतर त्याला नातेवाईकांनी औषधे आणून दिल्याचं समजतंय. त्याला रक्तदाबासंदर्भातील त्रास झाल्याचं बोललं गेलं आणि याबाबत जी24 तास या वृत्तवाहिनीनं वृत्त दिलं होतं. दरम्यान अनेक गुन्ह्यातील आरोपी चौकशी टाळण्यासाठी किंवा चौकशीनंतर पोलीस कोठडी टाळण्यासाठी आजारपणाचं सोंग घेत असतात. वाल्मिक कराड प्रकरणातही तसंच झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप विरोधकांनी केला. कारण वाल्मिक कराड हजर होण्याच्या 2 दिवस आधीपासूनच त्याच्या जवळच्या लोकांकडून बीडमध्ये जिल्हा रुग्णालयात पाहणी करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं. म्हणजे वाल्मिक हा हजर झाल्यानंतर त्याला उपचाराच्या निमित्तानं रुग्णालयात हलवण्याची तयारी तो हजर होण्याच्या 2 दिवस आधीपासूनच सुरू होती की काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय. तर सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील यांच्या ट्विटमुळे नवीन वादाला तोंड फुटलंय. त्यांनी कराडच्या शंकास्पद सरेंडरबद्दल असं ट्विट केलं की पुण्यातील मराठा समाज समोर आला तर त्यांच्याशी खेटायला मोठ्या संख्येनं सीआयडी ऑफिस पुणे इथं आसपास उपस्थित राहा, असा संदेश परळी, बीड व पुण्याच्या आसपास असणाऱ्या वंजारी युवकांना गेला. तसंच त्यांना आणण्यासाठी गाड्या पुरवल्या आणि काल परळीहून आलेल्यांची रात्री सोय केली. सीआयडी आणि पोलिसांना हे सगळं माहीत नसेल का, असाही सवाल या निमित्तानं उपस्थित केलाय. दरम्यान भैया पाटील यांच्या ट्विटनं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. वाल्मिक कराडच्या अटकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी प्रतिक्रिया दिली की या प्रकरणात आम्ही कोणालाही सोडणार नाही. आरोपींवर अतिशय कडक कारवाई करण्यात येईल. आम्ही गुंडांचं राज्य चालू देणार नाही. याचा तपास अतिशय गतिशील केला असल्यानं त्यांना शरणागती पत्करावी लागली आहे. आरोपींचा शोध पोलीस घेत असून जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंत पोलीस कारवाई करतील. तर त्यांच्या प्रतिक्रियेबद्दल ठाकरे गटानं असा सवाल उपस्थित केलाय की वाल्मिक कराड शरण येईपर्यंत झोपेचं सोंग घेणारं गृह खातं खरंच संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय देऊ शकेल का? गुन्हेगाराला अटक करण्यात अपयशी ठरलेलं गृह खातं आरोपींच्या विरोधात पुरावे गोळा करण्यात अपयशी तर ठरलं नाही ना? या घडामोडी एका बाजूला घडत असताना दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराडला जामीन मिळू नये यासाठी सीआयडीनं कोर्टाला रात्रीची सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यानंतर त्याला केज सत्र न्यायालयात रात्री उशिरा हजर करण्यात आलं. त्यानुसार रात्री उशिरा ही सुनावणी पार पडली, ज्यामध्ये वाल्मिक कराड याला कोर्टानं 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली. त्यावेळी सरकारी वकील जे.बी. शिंदे यांनी वाल्मिक कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी मिळावी यासाठी जोरदार युक्तिवाद केला. तर वाल्मिक कराड सीआयडीला शरण आले असून त्यांना जामीन मिळायला हवा असा युक्तिवाद करत वाल्मिकचे वकील अशोक कवडे यांनी त्यांच्या बचावाचा प्रयत्न केला. आता कोर्टात काय युक्तिवाद झाला हे जाणून घेण्याआधी 2 लक्षणीय घटना कोर्टाच्या परिसरात घडल्या. एक म्हणजे वाल्मिक कराडच्या समर्थकांनी कोर्टाच्या आवारात दादागिरी सुरू केल्याचं दिसलं. कराडच्या समर्थकांनी कोर्टाच्या आवारीत गाड्या बाहेर काढण्यासाठी दादागिरी केली. त्यांनी कोर्ट कर्मचाऱ्यांना धमकी देत दादागिरी केली. 10 मिनिटात गाड्या बाहेर नाही गेल्या तर मी माझा रिप्लाय देईन, असं वाल्मिक कराडचा एक समर्थक म्हणल्याचा व्हिडिओ एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने प्रदर्शित केला. त्यानंतर थोड्याच काळात आणखी एक न्यूज आली की वाल्मिक कराडच्या खंडणी केस प्रकरणातील सरकारी वकील बदलण्यात आला. म्हणजे आधी सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या एस देशपांडे यांनी अचानक आपण ही केस लढवणार नसल्याचं सांगितलं. त्याबाबत त्यांनी कोर्टाकडे पत्रही दिलं. वैयक्तिक कारणास्तव त्यांनी ही केस लढवण्यास नकार दिला आणि ऐनवेळी जे.बी. शिंदे यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता आधीच्या सरकारी वकिलांनी वाल्मिक कराड यांची केस लढायला का नकार दिला हा मुद्दा बीडमध्ये चर्चेत आहे. आता आपण दोन्ही बाजूच्या वकिलांनी कोर्टात काय युक्तिवाद केला याची माहिती घेऊ. सरकारी वकील जे.बी. शिंदे यांनी सुदर्शन घुलेने काम बंद करण्याची धमकी दिली होती. हातपाय तोडण्याची धमकी सुदर्शन घुलेने दिली होती. सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून काम करायचा. कॉलवरील आवाज वाल्मिक कराडचा आहे का हे तपासायचंय. हत्येचा मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा फरार असल्यानं वाल्मिक कराडची कोठडी महत्वाची आहे. कराड याची कोठडी मिळाल्याशिवाय सुदर्शन घुले याचा शोध घेणं अवघड होईल. सध्या सुदर्शन घुले आणि आणखी काही फरार आरोपी आहेत त्यांचा देखील शोध बाकी आहे. हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात कराडचा सहभाग आहे हे तपासायचं आहे.
त्यासाठी सीआयडीला वाल्मिक कराडची 15 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी कोर्टाकडे केली। तर आरोपीच्या वतीनं बचाव पक्षांच्या वकिलांनीही जोरदार युक्तिवाद केला। वाल्मिक कराड यांचे वकील अशोक कवडे यांनी हा युक्तिवाद केला। ते म्हणाले, तक्रार ही खंडणीची आहे, पण यात कुठेही 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा उल्लेख नाही। आम्ही आवाजाचे नमुने देण्यास तयार आहे। विष्णू चाटे याचा मोबाईल नाशिकमध्ये आहे, तो मिळून आलेला आहे। वाल्मिक कराड यांच्या ऑफिसमध्ये आल्याचं सांगितलं, पण कधी बोलवलं हे स्पष्ट नाही। वाल्मिक कराड यांना राजकीय बळी ठरवलं असा युक्तिवाद वाल्मिक कराडच्या वतीनं अशोक कवडे यांनी केला। पुढे ते म्हणाले, वाल्मिक कराड हा सामाजिक कार्यकर्ता आहे, तसंच तो गरीब राजकारणी आहे। वाल्मिक कराड यांच्यावरील 15 गुन्ह्यांपैकी फक्त 1 गुन्हा, तोही आंदोलनाचा आहे। 14 गुन्हे नील आहेत। कराड यांना राजकारणातून गुंतवलं जाते। ते स्वतःहून पोलिसांसमोर हजर झालेत। त्यांना 15 दिवसांच्या कोठडीची गरज नाही। राजकीय दबावातून गुन्हा दाखल केलाय असा युक्तिवाद कवडे यांनी केला। दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश पावसकर यांनी प्रकरणाची गांभीर्यता समजून आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली। त्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी या सगळ्याची सीआयडीला चौकशी करता येणार आहे। ताबा मिळाल्यानंतर सीआयडीकडून आज वाल्मिक कराडच्या चौकशीला सुरुवात झाली। बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडची सीआयडीकडून चौकशी केली जाते। सीआयडी कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिक कराडच्या चौकशीचा आज पहिला दिवस आहे। एका बंद खोलीत वाल्मिक कराडची चौकशी केली जाते। खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याच्या 2 भावांनाही चौकशीसाठी सीआयडीने बोलवलेले आहे। विशेष गोष्ट म्हणजे केज न्यायालयानं त्याला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर वाल्मिक कराडला बीड शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि त्यासाठी अन्य आरोपींना त्या लॉकअपमधून हलवल्याची माहिती समोर आली होती। म्हणजे बीड शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आतापर्यंत 4 आरोपी ठेवले होते। यामध्ये विष्णू चाटे हा प्रमुख आरोपी आहे। त्याच्यावर खून आणि खंडणीचे गंभीर आरोप आहेत। यासोबतच जयराम चाटे, प्रतीक घुले आणि केदार हे इतर आरोपी खून आणि इतर गुन्ह्यात सामील असल्याचं सांगितलं जातं। त्यांच्यापासून वाल्मिक कराडला वेगळं ठेवण्यात आलेलं आहे। काही सूत्रांनी त्यांना गेवराईला हलवण्याची माहिती दिली आहे, पण याची पुष्टी अजून झालेली नाही। म्हणजे वाल्मिक कराडच्या अटकेनंतर मयत संतोष देशमुख यांच्या मस्साजोग गावी हालचाली वाढल्यात। आज बीडमध्ये मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी गावकऱ्यांचं मागील 2 तासांपासून जलसमाधी आंदोलन सुरू आहे। संतोष देशमुखांच्या मारेकरांना, आरोपींना अटक करा अशी मागणी गावकऱ्यांची। या जलसमाधी आंदोलनात 3 महिलांना चक्कर आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। पोलिसांकडून इतर आंदोलकांना बाहेर येण्याचं आवाहन करण्यात येत आहे, परंतु गावकरी मात्र आंदोलनावरती ठाम आहेत। बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षकही आंदोलनस्थळी दाखल झाले, पण त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांवर प्रश्नांचा भडीमार केला। आरोपींना कधी पकडणार याची तारीख सांगा असा सवाल त्यांनी विचारला। गावकरी म्हणाले, वाल्मिक कराड शरण आला म्हणून सीआयडीने पाठ थोपटून घेण्याचं कारण नाही। वाल्मिक कराड सापडला नाही हे त्यांचे अपयश आहे। 2-4 दिवसांनी एक आरोपी सापडतो नव्हे तर पोलिसांच्या हवाली करण्यात येतो। हे काय कायद्याचे राज्य आहे का? सगळे नाटक करतायत, पण आता हे चालणार नाही। अजूनही 3 आरोपी मोकाट आहेत। वाल्मिक कराडला सह आरोपी करण्यासाठी कालच आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। संतोष देशमुख यांचे ज्या गाडीतून अपहरण केले ती गाडी 10 डिसेंबरला सापडली आणि त्यातील मोबाईल 29 डिसेंबरला सापडले। जनतेला वेड्यात काढण्याचा हा प्रकार आहे। एवढे दिवस या मोबाईलची तपासणी का करण्यात आली नाही? मोबाईल सापडूनही मुद्दाम त्याची माहिती दडवण्यात आली आणि त्यातील महत्त्वाची माहिती उडवण्यात आली, अशा अनेक शंका गावकऱ्यांनी उपस्थित केलेल्या आहेत। तसंच संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख यांनी पोलीस यंत्रणा काम करते, मग एवढा वेळ का लागत आहे? गुन्हेगार स्वतः सरेंडर होत असेल, मग पोलीस यंत्रणा काय काम करत आहे? आम्हाला न्याय कसा आणि कधी मिळणार? आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली। तर मराठा नेते जरांगे पाटलांनी आमच्या भावाची हत्या झाली आहे, त्यातील आरोपी सुटता कामा नये। सीआयडी आणि पोलीस यांनी चौकशी करायची आहे। देशमुख कुटुंब दहशतीखाली आहे। ते लोक गुंडेगिरी करणारे आहेत। त्यामुळं बीड जिल्ह्यात कुठेही काडी वाजता कामा नये, कुठे नखही दिसता कामा नये, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे। देशमुख कुटुंबाला संरक्षण पुरवलं जावं अशी प्रतिक्रिया दिली। त्यानंतर भीम आर्मीचे राष्ट्रीय सचिव अशोक कांबळे यांनी संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींचा एन्काउंटर करण्याची मागणी केली। तर वाल्मिक कराडच्या अटकेपासून आतापर्यंत इतक्या घडामोडी घडल्यात। तुम्हाला काय वाटतं? वाल्मिक कराडचं पुढे काय होईल? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।